सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आणि सर्वांना गुड मॉर्निंग। आज सकाळी 5 वाजता आपण हा व्हिडिओ शूट करतोय। मित्रांनो, मागील 3 व्हिडिओमध्ये जो तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। बरेच विद्यार्थी मित्रांची मागणी होती, सर वन लाइनर 2 हा व्हिडिओ चालू घडामोडीचा कधी येणार आहे। तर मित्रांनो, आज तुम्हाला थंबनेल दिसतंय, चालू घडामोडी वन लाइनर भाग 2 आपण बघतोय। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना खूप खूप सर्वांचे आभार। मागच्या 3 व्हिडिओला म्हणजे अहवाल, निर्देशांक, महत्त्वाच्या योजना आणि पुरस्कार या व्हिडिओला खूप जबरदस्त प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार। फक्त एक पुण्याचं काम करा, आल्या आल्या लाईक ठोका आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, चला बघा, आजचा व्हिडिओ आपण बघतोय वन लाइनर भाग 2 मध्ये बघतोय। लक्षात घ्या आपण इथे, चला मित्रांनो बघा, लक्षात घ्या इथे काय म्हटलंय, एक महत्त्वाचं आहे। आता हा नांदगुर महाराष्ट्रातील पहिले बांबू शेती आणि बांबू पर्यटन केंद्र बनले। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिलं। आता हे पर्यावरण किंवा भूगोल पर्यावरण संदर्भातली घडामोडी आहे, पण वन लाइनर मध्ये तुम्हाला विचारलं जातं महाराष्ट्रातलं पहिलं, भारतातलं पहिलं, जगातलं पहिलं असं विचारलं जातं। त्यापैकी एक महत्त्वाचं आहे, हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे। आणि बांबू उत्पादनाचा जर विचार केला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर लक्षात घ्यायचा, कारण का पहिल्या क्रमांकावर चीन आहे। बांबूला आता लक्षात घ्या, एक महत्त्वाचं 2017 मध्ये केंद्र सरकारने भारतीय वन अधिनियम आहे कधीचा तर 1927 मधील या कायद्यात थोडी दुरुस्ती केली, बदल केला आणि बांबूला वृक्षश्रेणीतून काढले आणि गवत श्रेणीत टाकले, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले बांबू शेती आणि पर्यटन केंद्र कुठे आहे, नांदगुर, लक्षात ठेवा। ठीक आहे, चला आता बघा, एक लक्षात घ्या, एक महत्त्वाचे सगळ्या वन लाइनर काढल्यात पहिलं वालं। लक्षात घ्या, इथे एक तरी प्रश्न आपल्याला आयोगाला विचारला दिसतो, जे भारतातलं पहिलं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं किंवा जगातलं पहिलं। तर लक्षात घ्या, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य जर विचारलं तर लक्षात घ्या राजस्थान उत्तर आहे। काय विचारलंय, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य कुठले आहे, राजस्थान आहे। त्यानंतर भारतातील पहिले वॉटर मेट्रो सुरू झालेले शहर जर विचारलं तर कोची, केरळ आहे। आणि प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय कुठले आहे, तर केरळ आहे। लक्षात घ्या, देशातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य कुठले आहे, तर केरळ। रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कुठले आहे, तर हरियाणा। 7/12 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कुठले, तर महाराष्ट्र। आणि त्यानंतर राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहाळणी म्हणजे ड्रोन मार्फत जे काही म्हणजे त्याला काय असते, टेहाळणी म्हणजे पाहणी यंत्रणा असणारे देशातील पहिले राज्य केरळ आहे। इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक जर विचारली तर एअरटेल पेमेंट बँक आहे। कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य विचारले तर केरळ। आणि हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र। तर एक IMP करून घेता, ठीक आहे। आणि अनोळखी मृतदेहांसाठी DNA विकसित करणारे, DNA आधारित डेटाबेस विकसित करणारे पहिले राज्य विचारलं तर हिमाचल प्रदेश, हे लक्षात घ्या। ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, मला या प्रश्नाचं उत्तर टाका। भारतातील पहिलं गोल्ड ATM कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? मागच्या राज्यसभेला प्रश्न विचारला होता, तुम्हाला येऊ शकतो। तसेच जर विचारलं तुम्हाला महाराष्ट्र लोकायुक्त कायदा पास करणारे पहिलं राज्य कुठलं आहे, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। आणि जो विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर टाकेल त्याला आमच्याकडून पुस्तक भेट स्वरूपात देण्यात येईल। ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण। चला, देशातील पहिला आयुर्वेदिक कॅफे, लक्षात घ्या, देशातील पहिला आयुर्वेदिक कॅफे जर विचारलं तर लक्षात घ्या, हा दिल्लीतील शालीमार बाग येथील, इथं नाव लक्षात घ्या कोणतं आहे, महर्षी आयुर्वेदिक रुग्णालयातील सोमा द आयुर्वेदिक किचन, याचं नाव लक्षात घ्या, सोमा द आयुर्वेदिक किचन हा देशातील पहिला आयुर्वेदिक कॅफे आहे। पहिलं म्हटलं की प्रश्न विचारते, ठीक आहे, एक लक्षात घ्या। त्यानंतर देशातील, मला अजून एक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला अपेक्षित आहे, देशातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आलेला आहे, मला कमेंट बॉक्समध्ये टाका। जो उत्तर टाकेल या प्रश्नासाठी सुद्धा आपण जे काही विद्यार्थी निवडणार आहोत, ज्यांनी कमेंट करणार त्यांना आपण पुस्तक घरपोच पाठवणार आहे। देशातील पहिला कचरा कॅफे मला कमेंट बॉक्समध्ये टाका। आणि मागच्या ज्या व्हिडिओला कमेंट केलेले आहे तुम्ही खूप छान उत्तर दिलेत, तुमची फार चांगली रिव्हिजन चालू आहे, थँक्यू व्हेरी मच। चला बघा, लक्षात घ्या, त्यानंतर सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश जर विचारला तुम्हाला तर व्हेनेझुएला असं म्हणता येईल, हिमनद्या असं नाही आहे तिथं। ठीक आहे, त्यानंतर व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले बायोस्फिअर जीवावरण उत्तराखंडमधील राजाजी नॅशनल पार्कमध्ये तयार करण्यात आलेले आहे। ठीक आहे, भारतातले पहिले बायोस्फिअर
उत्तराखंड मधलं राजाजी नॅशनल पार्क लक्षात घ्यायचा, ठीक आहे। त्यानंतर जर बघितलं जागतिक पत्रकार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे 159। आता हा निर्देशांकामध्ये मी घेतलेला त्यामुळे ते घेत नाही, ठीक आहे। त्यानंतर सेवा चॅटबॉट, आता हा नुकताच सुरू झालेला आहे, हा सेबीने सुरू केला आहे सेवा नावाचा चॅटबॉट। सेबीची स्थापना बरेच वेळा विचारली जाते, तर लक्षात घ्या 88 ला स्थापना, 92 ला याला वैधानिक दर्जा भेटलेला आहे। सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही शेअर मार्केटवर काय करते, कंट्रोल करते, नियंत्रण करते, ठीक आहे। त्यानंतर अजून महत्त्वाचं लक्षात घ्या, डीडी किसानने एआय अँकर घोषित केलेले आहे क्रिश आणि भूमी, ठीक आहे। तुम्हाला एआय संदर्भात एक तरी प्रश्न विचारले तर लक्षात घ्या। हनुमान एआय चॅटबॉट 98 भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआय द्वारे विकसित एआय सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे तर लक्षात घ्या स्टारगेट, ठीक आहे। चला त्यानंतर महत्त्वाचं इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश नेदरलँड ठरलाय। आता नेदरलँड 2002 मध्ये त्यांनी काय केलं, इच्छा मरणाला मान्यता दिली। मात्र एक लक्षात घ्यायचा आपल्याला प्रश्न या पोर्तुगालवर विचारू शकते, मे 2023 मध्ये इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी देणारा देश आहे पोर्तुगाल, मे 2023। आपल्याला स्ट्रॅटेजी माहित पाहिजे, मग कोणत्या देशामध्ये इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी आहे हे माहित पाहिजे, लक्षात घ्या। याच्यामध्ये नेदरलँड आहे, बेल्जियम आहे, कोलंबिया आहे, लक्झमबर्ग आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे आणि स्पेन आहे। या देशांमध्ये इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी आहे। चला नेक्स्ट, हा आत्ताचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। प्रीती सुदन यांची यूपीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली, याच्या पहिले यांनी मनोज सोनी यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे यांची नियुक्ती झाली। 1 ऑगस्ट पासून यांनी कार्यभार सांभाळलाय। हा आत्ताचा प्रश्न येणार नाही, फक्त मी एक जस्ट सांगून दिला, चला ठीक आहे। चला त्यानंतर हवामान स्थिती अहवाल मी मागच्या निर्देशांकामध्येच घेतलेला आहे बघा। हा एक महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 4 सप्टेंबर 2023 ला सिल्वर पॉम्फ्रेट, बघा लक्षात घ्या, सिल्वर पॉम्फ्रेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केलं, ठीक आहे। महाराष्ट्राचा राज्य मासा, मग इतर महाराष्ट्राचे राज्य फूल काय, राज्य पक्षी काय, राज्य प्राणी काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। आपण राज्य क्रीडा दिवस सुद्धा 15 जानेवारीला दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला, लक्षात घ्यायचा, ठीक आहे। त्यानंतर 17 ऑगस्ट 2023 रोजी लेह लडाख मध्ये धावलेली बस ही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धावणारी भारतातील पहिली हायड्रोजन बस आहे। म्हणजे भारतातील पहिली हायड्रोजन बस कुठे धावली तर लक्षात घ्यायचा लेह लडाख मध्ये धावलेली आहे, लक्षात घ्यायचा। वन लाइनर आहे हायड्रोजनवर, बरेच प्रश्न, पहिली हायड्रोजन बस आहे। बरेच वेळा पहिले एकदा प्रश्न विचारला जातो, पहिली इलेक्ट्रिक बस केव्हा सुरू झाली तर हे हायड्रोजनवर चालणारी बस आहे, तर प्रश्न विचारला जाऊ शकतात। पहिले पूर्णपणे ई शासित राज्य, पहिले पूर्णपणे ई शासित राज्याचा विचार केला तर हे केरळ आहे, लक्षात घ्यायचा, ठीक आहे। चला त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठीक आहे। इको फ्रेंडली डेबिट कार्ड, लक्षात घ्या, इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक एअरटेल पेमेंट बँक, ठीक आहे। त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये हिताची पेमेंट सर्व्हिसने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशातील पहिले UPI ATM सुरू केले, एएम झालं, ATM सुरू केलेले आहे, ठीक आहे। तुम्हाला मी सांगितलं गोल्ड ATM तुम्हाला विचारलं होतं, तर आता धान्य ATM सुद्धा काय झालेलं आहे, सुरू झालेला आहे, वॉटर ATM सुद्धा सुरू झालेला आहे। तर ATM स्वरूपात काही प्रश्न असतील तर पहिलं वाला तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर लक्षात घ्या। IDFC, आता हा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे, IDFC आणि IDFC फर्स्ट बँकेचे विलीनीकरण करण्यात आले, याची तारीख लक्षात घ्या 17 ऑक्टोबर 2023। ते विचारतील खालीलपैकी कोणत्या या तारखेला खालीलपैकी कोणत्या बँकेचे विलीनीकरण करण्यात आलेले आहे। हा वन लाइनर मध्ये सोपा प्रश्न असतो, हा आर्थिक घडामोडी संदर्भातला आहे, पण बँकिंग मध्ये वन लाइनर असे जेव्हा बँकिंगचे मर्जिंग होते किंवा एकत्रीकरण होते, एखादी बँक एखाद्या बँकमध्ये मर्ज केली जाते ना, तेव्हा याच्यावर 100% आयोग प्रश्न विचारतो, ठीक आहे। त्यानंतर देशातील पहिला डिफेन्स फंड, ठीक आहे, लक्षात घ्या, देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला डिफेन्स फंड 16 मे 2023 रोजी सुरू झालेला आहे। आणि हा HDFC ने म्हणजे HDFC ॲसेट कंपनीने जी सुरुवात केली आहे। म्हणजे तुम्हाला विचारलं देशातील पहिला डिफेन्स फंडची सुरुवात कोणी केली तर HDFC तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर भोपाळ ठरले पहिले शहर शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा मागोवा करणारे भारतातील पहिले शहर ठरले भोपाळ, ठीक आहे। सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो गोल आपण म्हणतो त्याच्यातलं भोपाळ हे पहिलं शहर ठरलं आहे, त्याच्या प्रगतीचा मागोवा करणारे, लक्षात घ्यायचा। भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशमधलं। निर्यात सज्जता निर्देशांक हा झालेला आहे, पण याच्यात लक्षात घ्यायचा मोठ्या राज्यांच्या शहरामध्ये
2022चा निर्देशांक आहे, 23 मध्ये प्रकाशित झालेलं लक्षात घ्या. आणि तामिळनाडू याच्यात मोठ्या राज्यांच्या क्रमवारीमध्ये पहिला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महागड्या शहरांची यादी. आता ही मर्सर या संस्थेने 227 शहरांची यादी जाहीर केली. याच्यामध्ये मुंबई जी आहे 147व्या क्रमांकावर आहे, नवी दिल्ली 169व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्व महाग शहर जर बघितले लक्षात फक्त हाँगकाँग लक्षात घ्या, आणि सर्वात स्वस्त पाहिलं तर हवाना क्युबा हे लक्षात घ्यायचं. फक्त एक पहिलं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सर्वात महागड्या शहरांची यादी आहे. मुंबई कितवा क्रमांक 147, नवी दिल्ली 169. जगातलं पहिलं विचारलं तर हाँगकाँग, जगातलं शेवटचं विचारलं म्हणजे सर्वात स्वस्त शहर विचारलं तर हे हवाना आहे, क्युबा नावाचं शहर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. चला लक्षात घ्या. गुजरातचा राज्य मासा अहमदाबाद येथे पार पडलेला, याचं नाव बघा घोल मासा आहे. बस एवढंच लक्षात घ्या. गुजरातचा राज्य मासा कुठला आहे? घोल मासा. ठीक आहे. पहिले फळांचे गाव धुमालवाडी. ठीक आहे. जिल्ह्यात धुमाळवाडी हे गाव आहे राज्यातील पहिले. आता याच्याबद्दल लक्षात घ्या. पुस्तकाचे पहिले गाव, पहिले पुस्तकाचे गाव विचारले तुम्हाला, आता लक्षात घ्या भिलार. ठीक आहे. हे कुठे आहे? तालुका महाबळेश्वर सातारा. त्यानंतर पहिले मधाचे गाव मांघर, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, सिंधुदुर्ग, लक्षात घ्या. पहिले नाचणीचे गाव कुसुंबी, तालुका जावडी, सातारा. आणि पहिले कवितांचे गाव जकातवाडी, सातारा. बघा हे महाराष्ट्रातलं पहिलं जेव्हा असतं तर 100%चा प्रश्न विचारतो, तर नेहमी लक्षात घ्या. ठीक आहे. चला कासारगोड ठरला पहिला जिल्हा. तर कासारगोड असा जिल्हा आहे. ठीक आहे. केरळमधील कासारगोड जिल्हा आहे हा. याच्या जिल्ह्यात अधिकृतपणे स्वतःचे झाड, फूल, पक्षी आणि प्रजाती घोषित केलेली आहे. यांचे नावाने विचारले जाईल, पण असं विचारलं जाईल भारतातील असा कुठला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं झाड, फूल, पक्षी, प्रजाती घोषित करणारा जिल्हा ठरलाय. याचं जिल्ह्याचं नाव आहे कासारगोड जिल्हा. IMP करून ठेवा, कासारगोड जिल्हा IMP. ठीक आहे. त्यानंतर ब्ल्यू फ्लान्झी नावाचं फुलपाखरू. ठीक आहे. हे जम्मू काश्मीरचं आहे ब्ल्यू फ्लान्झी, लक्षात घ्या. बाकी करण्याची गरज नाही, फक्त नाव लक्षात ठेवा. मग राज्य आणि राज्य फुलपाखरू माहीत पाहिजे. ठीक आहे. मी आता पुढे घेणारच आहे, काळजी करू नका. त्यानंतर मुंबईला दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटीच्या यादीत ठेवलेला आहे. वर्ल्ड ट्री सिटी दुसऱ्यांदा. ठीक आहे. एक लक्षात घ्यायचा. भारतातील पहिली AI शाळा. आता ही कुठे आहे? केरळमध्ये. बस बाकी असं डोकं लावायचं गरज नाही आहे, कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटलेला आहे, एवढं लक्षात घ्यायचा. ठीक आहे. चला 2023चा विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर जर पाहिला तर लक्षात घ्यायचा पुढील 5 खेळाडूंना याच्यात प्रदान करण्यात आला आहे. याच्यातली भारतातली एक खेळाडू आहे हरमनप्रीत कौर भारत. आणि अशी क्रीडा करणारी म्हणजे ही भारताची पहिली महिला ठरली आहे एक विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान मिळवणारी हरमनप्रीत कौर ही भारताची पहिली महिला ठरली आहे. ठीक आहे. हरमनप्रीत कौर आहे. ठीक आहे. इथं थोडं गलत झालेलं आहे, हरमनप्रीत कौर. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिलं म्हटलं भारतातलं काहीतरी प्रश्न त्याला विचारणार. ठीक आहे. हे तर मी आत्ताच सांगितलं. पहिली हायड्रोजन बस कुठे धावली होती? लेह लडाखमध्ये धावली होती. त्यानंतर लक्षात घ्या एटा पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर दिलेला आहे. 2023 मध्ये दिया मिर्झाला भेटला आहे. ठीक आहे. हे प्राण्यांबद्दल जे जागरूकता, त्याला काय म्हणतात, जागरूकता वाढवते याच्या संदर्भातले पुरस्कार असतात. प्राण्यांना चांगली वागणूक देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो, पेटा इंडिया. आता लक्षात घ्या 2022 मध्ये सोनाक्षी सिन्हा यांना भेटला होता. या पुरस्काराची सुरुवात 1980 ला करण्यात आली. ठीक आहे. हे लक्षात घ्या पेटा इंडिया. ठीक आहे. पीपल फॉर द इथिक्स ट्रीटमेंट फॉर ॲनिमल इन इंडिया, लक्षात घ्या. चला त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर जर पाहिला टेलर स्विफ्ट. ठीक आहे. चला त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे. समलिंगी विवाहाची अधिकृत नोंदणी, काय म्हटलंय, अधिकृत नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलाय. ठीक आहे. आपण आशिया खंडात राहतो, तर आपल्याला आशिया खंडाबद्दल थोडंफार काही देश कुठलं काही निर्णय घेत असेल तर त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलाय की समलिंगी विवाहांना काय देतो आपण, अधिकृत नोंदणी करणारा देश. त्यानंतर देशातील पहिले खुले कारागृह जर ठरले एरोडा पुणे, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. देशातील पहिले. जुनी संसदला आता संविधान सदन असं नाव देण्यात आलेलं लक्षात घ्या. नवीन संसदेमध्ये गेला. आता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाका, नवीन संसदेमध्ये जी पहिली घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीचं नाव काय, कोणत्या क्रमांकाची घटना दुरुस्ती होती आणि त्याचं विधेयक कोणत्या क्रमांकाचं होतं, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. या प्रश्नाला सुद्धा जे विद्यार्थी उत्तर देतील
त्यांना सुद्धा आम्ही आमच्याकडून काही पुस्तकं भेट पाठवल्या जाईल, फक्त मात्र सगळ्यांना नाही तर काही लकी ड्रॉद्वारे, पण मग तुमची रिव्हिजन सुद्धा होते, ठीक आहे. तर जास्तीत जास्त कमेंट करा. चला, त्यानंतर गोवा, बघा लीला ॲप, आता हे मला वाटतं मागे घेतलं, हां येस लीला ॲप. आता बरेच वेळा तुम्हाला ॲप संदर्भात प्रश्न विचारले जातात, ॲप म्हणा, पोर्टल म्हणा, ठीक आहे. तर लक्षात घ्यायचा, देशातील नागरिकांना आपल्या मातृभाषेतून घर बसल्या विनामूल्य हिंदी भाषा शिकता यावी यासाठी लीला ॲप तयार केलेला आहे, ठीक आहे. भारतातील नागरिकांना घर बसल्या हिंदी भाषा शिकता यावी, मग हे लीला ॲप कशासाठी आहे, ते हिंदी भाषा शिकण्यासाठी आहे, ठीक आहे. त्यानंतर गोवा IVF उपचार देणारे पहिले राज्य. आता मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारे, ठीक आहे. IVF गोवा हे पहिले भारतीय राज्य ठरलेले आहे, भारतातील पहिले राज्य ठरलं आहे गोवा, IVF उपचार देणारे पहिले राज्य, ठीक आहे. त्यानंतर आता क्रिकेटचा T20 वर्ल्ड कप आहे, याच्यामध्ये तुम्हाला आता विजेता भारत ठरलेला आहे, दक्षिण आफ्रिका उपविजेता ठरला आहे. हे आत्ताच झालेलं आहे जून महिन्यातलं, फक्त विजेता उपविजेता माहीत असणं गरजेचं आहे. सामनावीर विराट कोहली ठरला याच्यामध्ये, ठीक आहे. चला, रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे, रस्किन बॉन्ड, ठीक आहे. तर यांचे फक्त साहित्य अकादमी तुम्हाला विचारतील की नुकताच 2024 मध्ये कोणाला साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली, तर रस्किन बॉन्डचं नाव लक्षात घ्यायचा फक्त, ठीक आहे. तर यांचं जर बघितलं, साहित्य अकादमी पुरस्कार 92 ला भेटला, बाल साहित्य पुरस्कार त्यांना भेटला, पद्मश्री आणि पद्मभूषण सुद्धा पुरस्कार यांना भेटलेला आहे. रस्किन बॉन्ड साहित्यिक आहे, लक्षात घ्या, यांना साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे, ठीक आहे. चला यस, चला हा तर मी तुम्हाला याच्यातच घेतलेला आहे निर्देशांक. हां, फक्त एक लक्षात घ्यायचा, आता हे पुढचं जे मी लेक्चर टाकणार आहेत भूगोल पर्यावरण संदर्भात टाकणार आहेत, त्याच्यात मी काय करतो, हे सगळं आता याच्यामध्ये जे दिलेलं आहे रामसरची यादी, पहिले 75 होती, मग 5 वाढले 80 झाली, मग 2 वाढले 82 झाली, आत्ता पुन्हा 3 वाढलेले आहे. तर टोटल मी भूगोल पर्यावरणाचं पुढचं माझं लेक्चर असणार आहे यूट्यूबला, तर त्याच्यामध्ये मी हे डिटेल घेणारच आहे, ठीक आहे. चला, अयोध्या राम मंदिराबद्दल बघूया. तर याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे की हे नागर शैलीमध्ये बांधलेलं आहे राम मंदिर. तुम्हाला साधा प्रश्न येऊ शकतो की राम मंदिराची जी रचना आहे कोणत्या शैलीमध्ये आहे, काही द्राविड शैली असतात, काही नागर शैली असतात. आत्ता आपल्या इकडचे समजा 2 प्रकारचं आहे, म्हणजे समजा इकडचं समजा तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, उत्तरेकडचे सहसा जे मंदिर आहेत ना, हे तुम्हाला काय कुठे दिसतील, तर नागर शैलीमध्ये दिसतील, आणि दक्षिणेकडचे हे द्राविड शैलीमध्ये दिसतील. तर लक्षात घ्यायचं, हे नागर शैलीतलं आहे, नागर शैली, ठीक आहे. राम मंदिर हे शरयू नदीच्या काठी आहे, किनारी आहे, भूगोलमध्ये विचारला जाऊ शकतो, भौगोलिक घडामोडीमध्ये. रामलल्लाची मूर्तीचे जे कोण बनवले, तर अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे, लक्षात घ्यायचा. आणि मंदिराचे मुख्य शिल्पकार कोण आहे, चंद्रकांत सोमपुरा. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, आता हे पोर्टल संदर्भातले घटक आहे. आता पोर्टल जर बघितलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने 17 ऑगस्ट 2023 रोजी उद्गम नावाचं पोर्टल सुरू केलं. आता हे उद्गम नावाचं पोर्टल काय होतं की दावा न केलेल्या रकमेचा मागोवा करणे, ठीक आहे. उद्गम पोर्टल हे RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लक्षात घ्या. तुम्हाला देतील उद्गम नावाचं पोर्टल खालीलपैकी कोणी सुरू केलं आहे, ते देतील RBI, वित्त आयोग, नीती आयोग आणि अजून काय म्हणजे इकॉनॉमिक संदर्भातल्या इतर काहीतरी ते काय देतील, संस्था देतील. तर उद्गम पोर्टल काय आहे, तर दावा न केलेल्या रकमेचा मागोवा घेणे RBIनं सुरू केलेलं आहे. त्यानंतर सुस्वागतम नावाचं पोर्टल आहे, सुस्वागतम नावाचं पोर्टल आहे. आता हे काय सांगतं, तर लक्षात घ्या, भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ऑगस्ट 23 मध्ये सुस्वागतम पोर्टलची घोषणा केली. याचा उद्देश जर बघितला तर न्यायालयाच्या आवारात प्रवेशासाठी ऑनलाईन इलेक्ट्रिक पास तयार करणे या संदर्भातला आहे. म्हणजे सुस्वागतम पोर्टल हे सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं, सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्यानंतर स्वयं नावाचं पोर्टल म्हणजे कोणाच्या संबंधित आहे असं विचारलं जातं, सर्वोच्च न्यायालय तुम्हाला द्यायला पाहिजे, ठीक आहे. स्वयं नावाचं पोर्टल, आता इथं लक्षात घ्या, याचा काय कशासाठी आहे, लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्वयं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत 2035 पर्यंत उच्च शिक्षणाला एकूण नोंदणी प्रमाण किती 50% लक्ष्य करण्याचे निश्चित आहे. म्हणजे हे शैक्षणिक संदर्भातलं आहे स्वयं पोर्टल, हे लक्षात असू द्या. त्यानंतर साथी पोर्टल काय आहे, बियाणांचे उत्पादन, दर्जेदार बियाणांची निवड आणि प्रमाणीकरण या आव्हानांना समोर जाण्याच्या अनुषंगाने साथी पोर्टल सुरू केलं आहे. म्हणजे हे आपलं कृषीच्या किंवा ॲग्रीच्या संदर्भातलं पोर्टल आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. चला,
त्यानंतर आरोग्य मैत्री एड क्यूब जगातील पहिला पोर्टेबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठे करण्यात आलं आहे? तर गुरुग्राम येथे करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर जालना ही राज्यातली 29वी महानगरपालिका बनलेली आहे. कितवी? 29वी महानगरपालिका बनली आहे. मग आत्ता लक्षात घ्या, जालना ही मराठवाड्यातली 5वी आहे. ठीक आहे. आता त्यानंतर 1 मे 1981 रोजी औरंगाबादचे जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे जेव्हा आता आपण एखाद्या जिल्ह्याबद्दल आता 29वी काय झालेली आहे, महानगरपालिका झालेली आहे, तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका 28व्या क्रमांकाची महानगरपालिका कोणती बनलेली आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये टाका. जालना 5वी आहे. याचं विभाजन औरंगाबादचे 1 मे 1981 ला बरेच वेळाना 26 जिल्ह्यानंतर आता 36 जिल्हे आहे महाराष्ट्रात. म्हणजे जेव्हा आपण 1 मे 1960 ला महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, 26 आता 36 झाले, 10 वाढले. मग हे कोणत्या जिल्ह्याचं कोणतं विभाजन करून कोणत्या वर्षी कोणता जिल्हा तयार झाला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. तर प्लीज ते करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, देशातील सर्वात जुनी महानगरपालिका मद्रास चेन्नई आहे. राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका बृहन्मुंबई आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका बृहन्मुंबई आहे. सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाने जर विचारलं तर पुणे आहे. सर्वात मोठी महानगरपालिका सदस्य संख्या पाहिली तर बृहन्मुंबई आहे. सर्वाधिक महापालिका असलेले राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र आहे. आणि सर्वाधिक महापालिका असलेला जिल्हा कोणता आहे तर ठाणे. 6 महानगरपालिका आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला स्टॅटिक सुद्धा बघणं गरजेचं असतं. त्यानंतर काही निवडणुका झाल्या होत्या ना, तर त्याच्याबद्दल मी काय करतोय, एक महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, मागच्या डिसेंबरमध्ये 2023 मध्ये 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशची 16व्या क्रमांकाची विधानसभा निवडणूक होती. याच्यामध्ये 230 जागा होत्या आणि 230 पैकी सर्वाधिक 163 जागा बीजेपीला मिळाल्या आणि डॉक्टर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे 19वे मुख्यमंत्री म्हणून यांनी काय घेतली तर शपथ घेतली. राजस्थानची निवडणूक बघितली तर तेही 16व्या क्रमांकाची जागा किती आहे विधानसभेच्या 200. लक्षात घ्या, या ज्या काही मागच्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. विधानसभा कुठल्या राज्याची आणि याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, जोड्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. सर्वाधिक 115 जागा बीजेपीने जिंकल्या इथे सुद्धा आणि भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री म्हणून काय केलं तर शपथ घेतलेली आहे. हेही लक्षात असू द्या. त्यानंतर छत्तीसगडचं बघितलं तर 6वी विधानसभा निवडणूक होती 90. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका की छत्तीसगड राज्याची निर्मिती कधी झालेली आहे. ठीक आहे, आणि 2000 साली कोणत्या राज्यांच्या निर्मिती झालेल्या आहे आणि कोणत्या तारखेला झाल्या या प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. सर्वाधिक 54 जागा बीजेपीने जिंकल्या आणि विष्णुदेव हे छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री बनलेले आहे. तेलंगणाचा विचार केला तर 3री विधानसभा निवडणूक. तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्याच वर्षी पालघरची स्थापना झाली आहे, पालघर जिल्ह्याची, तर ते कोणत्या तारखेला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 119 काय आहे तर याची सदस्य संख्या होती विधानसभेची. 64 जागा जिंकल्या काँग्रेस पक्षाने आणि रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे 2रे मुख्यमंत्री म्हणून काय केलं तर शपथ घेतली. ठीक आहे. चला नेक्स्ट, त्यानंतर फुलपाखरूवर प्रश्न आहे. राज्य फुलपाखरू मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आपण ब्ल्यू प्लॅन्झी बद्दल बोललो होतो, तर इतर राज्यांचे हे राज्य फुलपाखरू बघून घ्या. तर महाराष्ट्राचं ब्ल्यू मॉर्मॉन आहे हे 2015 साली राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं होतं आणि राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं, हे लक्षात घ्या. उत्तराखंड बघितलं तर कॉमन पिकॉक. ठीक आहे. कर्नाटकचं विचारलं तर सदर्न बर्ड. ठीक आहे, सदर बर्ड वीक लक्षात घ्या. केरळचं विचारलं तर मलबार बँडेड पिकॉक. तामिळनाडूचं विचारलं तर तामिळ एओमन. गोवाचं विचारलं तर मलबार ट्रिम्प आणि अरुणाचल प्रदेशचं विचारलं तर कैसरे हिंद. मित्रांनो, जोड्यालामध्ये भविष्यात राज्यसभेला येणार म्हणजे आता पुढच्या याच्यात येऊ शकते, कारण की ब्ल्यू प्लॅन्झी आणि ब्ल्यू डुक 2 वेगवेगळ्या राज्यांचे, एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि एक राज्य आहे, याचे राज्य फुलपाखरू घोषित झालेले आहे आणि हे एन्व्हायरमेंट संदर्भातले आता प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इतर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अटल सेतू, आता अटल सेतूची लांबी किती आहे 21.8 लक्षात घ्या. त्यापैकी 16.50 किलोमीटर भाग समुद्रात आणि 5.50 भागात जमिनीवर आहे, बघा लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हा समुद्रात बांधलेला भारतातील सर्वात लांब पूल आहे, त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो. बरेच वेळा सर्वाधिक लांब पूल, केबल पूल, रेल्वेचा पूल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने संघाने घोषित केले जर काही वर्ष बघितले 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे.
2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि 2025 हे वर्ष हिमनद्यांचे संरक्षण वर्ष म्हणून काय केलंय तो घोषित करण्यात आलेला आहे। बरेच वेळा जेव्हा संयुक्त राष्ट्र असे काही वर्ष घोषित करते तर त्यावर विचारतेच प्रश्न, मागचे पेपरचं अनालिसिस केलं तर लक्षात राहील। ठीक आहे, त्यानंतर आपण काही युद्ध सराव बघणार आहोत। बरेच वेळा युद्ध सराव खूप प्रश्न येतात। गरुड शक्ती पाहिला तर भारत इंडोनेशिया यांच्या दरम्यान झालेला आहे। सूर्यकिरण भारत नेपाळ संदर्भात झालेला आहे। प्रबळ दोस्ती भारत कझाकिस्तान, समप्रीती भारत बांगलादेश, मैत्री भारत थायलंड, सिम्बेक्स भारत सिंगापूर, तसेच वरुणा भारत फ्रान्स आणि नॉमॅडिक इलेफंट भारत मंगोलिया। मित्रांनो, याची अजून काही युद्ध सरावाच्यावर एक तरी प्रश्न असतो आपल्याला संरक्षण घडामोडीवर, याची PDF मी ॲपला टाकलेली आहे, तुम्ही तिथून बघू शकता। ठीक आहे, चला त्यानंतर इतर सराव आहे हे वाचून घे जा। ठीक आहे, त्यानंतर काही योजना मी तुम्हाला सांगतोय, काही राज्यांच्या, बरेच वेळा तुम्हाला काही राज्यांच्या योजनावर प्रश्न विचारले जातात। तर रयत बंधू योजना तेलंगणाची आहे आणि एक काय सांगते तर लक्षात घ्या, शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति एकर आर्थिक मदत करण्यासाठीची रयत बंधू योजना आहे। कोणत्या राज्याची तर तेलंगणा। शक्ती योजना कोणत्या राज्याची आहे तर लक्षात घ्या, कर्नाटक राज्यांची आहे आणि हे महिलांसाठी मोफत बस प्रवास चालू केला। आपल्या इथे पण 50% जेव्हा महिलांना 50% मला वाटते बस प्रवास मोफत केला होता वाटते की 50% असं, मला वाटते मोफत की 50% आहे असं बघा। तर लक्षात घ्या, तर काही इकडचे न्यूज किंवा मेम बनल्या होत्या की आता पुरुष पण काय झाले, साडी घालून चालले मोफत प्रवास भेटताय तर त्याच्या साडी घालून चालले। ठीक आहे, तर अशा प्रकारचे काही मेम्स वगैरे बनले होते। तशाच प्रकारची ही शक्ती योजना आहे कर्नाटकची, महिलांसाठी मोफत, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे। भगीरथ योजना तेलंगणा राज्याच्या प्रत्येक घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी येणे हे लक्षात घ्या। आणि मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना ही छत्तीसगडची आहे। ग्रामीण भागामध्ये व्यावसायिक वृक्षारोपणाला चालना देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर आता काही महत्त्वाचे पुतळे आहे, यांची उंची किती आहे बरेच वेळा आपल्याला विचारलं जातं। ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंची आहे, जगातील सर्वात उंच आहे। आणि साधू बेट गुजरात आहे, किती उंची आहे 182 मीटर। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी समानतेचा पुतळा रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे, उंची जर पाहिली तर 65.8 मीटर आणि हा दुसरा सर्वात उंच बसलेला पुतळा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी समृद्धीचा पुतळा कॅम्पे गौडा यांचा पुतळा आहे, तुम्हाला इथे इमेज सुद्धा दिलेली आहे, बेंगळुरू कर्नाटक, उंची पाहिली तर 33 मीटर। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज ज्ञानाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, उंची किती आहे तर 72 फूट आहे आणि हा लातूर महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात घ्या। त्यानंतर पाहिला तर आपण काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या बघतोय आता, हे का कारण कुई भाषा आहे, ओडिसाने विधानसभेने सांगितलं होतं, ओडिशा विधानसभेने कुई भाषेचा समावेश 8व्या परिशिष्टात करावा। मग आपल्याला स्टॅटिकमध्ये आत्ता मागच्या UPSCचा 16 जूनला पेपर झाला, त्याच्यात याच्यावर या घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारला। आता हा पॉलिटीच्या संदर्भात आहे आणि करंटला सुद्धा हा अटॅच करतो स्टॅटिकमध्ये, तर लक्षात घ्या। 21वी घटना दुरुस्ती पाहिला तर 1967 मध्ये झालेली आहे, याच्यामध्ये 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश करण्यात आली आहे, ही 15व्या क्रमांकाची भाषा होती। 26 जानेवारी 1950 जेव्हा प्रजासत्ताक झालो तेव्हा 14 प्रादेशिक भाषा होत्या, आता किती आहे टोटल तर लक्षात घ्या आता 22 आहे। तर 71वी घटना दुरुस्ती आहे, तर किती आहे 92 ने कोकणी भाषा ऍड केली आणि मणिपुरी म्हणजे 16 आणि 17 इथे 2 भाषा ऍड केल्या, इथे 1 भाषा ऍड केली होती। आता 71 आणि जर समजा 71 आणि 21 ची जर बेरीज केली, लक्षात घ्या 71 आणि 21 ची बेरीज केली तर काय होते 92 होते, लक्षात घ्या। 92वी घटना दुरुस्ती 2003 ची आहे, याच्यामध्ये 4 भाषा ऍड केल्या, बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली, लक्षात घ्या। आणि याच्यावर स्टॅटिकला 100% प्रश्न असतो। त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा बघितली तर लक्षात घ्या, तामिळ 2004 मध्ये, संस्कृत आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे आणि ओडिया आहे, या 6 भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे। अभिजात भाषा म्हणजे ज्या फार जुन्या आहे, 2,500-3 हजार वर्षापूर्वीच्या। एक शोकांतिक आहे की मराठी भाषेला अजूनही एवढी जुनी असून आत्ता रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली आपण मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी समिती नेमलेली आहे, 2012 साली नेमली होती आणि अजून त्याचं काम चालू आहे आणि ते केंद्र सरकारने त्याचा अजून जे काय आहे का त्यांचा जो समितीचा अहवाल आहे तो अजून पूर्ण झालेला नसेल, त्याच्यामुळे किंवा अजून त्याच्यावर काम चालू असेल, त्याच्यामुळे अजून आत्तापर्यंत मराठी भाषेला जो दर्जा मिळाला पाहिजे होता अभिजात भाषेचा तो आत्तापर्यंत मिळालेला नाही आहे, पण भविष्यात लवकरच दर्जा मिळेल अशी आशा आहे। त्यानंतर दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो। 2023 च्या योग दिवसाची थीम जी आहे वसुधैव कुटुंबकम साठी योग, लक्षात घ्या।
त्यानंतर 2015 मध्ये पहिला योग दिवस साजरा केला होता. थीम लक्षात पाहिजे मित्रांनो, काळजी करू नका, मी आहे. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे की 30 मिनिटं झाले की आपले किंवा 25 ते 30 मिनिटं झाली की कॅमेरा बंद पडतो. लोड घ्यायचं कारण नाही, मी आहे तुमच्या सोबत. चला वापस या, कमान कमान कमान, वापस या. चला आता बिंदेश्वर पाठक बाबत बघतोय. तर बिंदेश्वर पाठक बद्दल बघितलं तर यांचं निधन झालेलं आहे. एक महत्वाच्यासाठी का घेतला वन लाईनर, एक लक्षात घ्यायचं बघितलं, टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून यांची ओळख आहे. कोण आहे तर बिंदेश्वर पाठक, टॉयलेट मॅन ऑफ इंडिया. तुम्हाला सर्व विचारतील टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं. यांचं निधन झालं. यांनी आता 2024 मध्ये जे पद्म पुरस्कार आहे यामध्ये पुरस्कार मिळाला आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकाय तर यांना त्या पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पैकी कोणता पुरस्कार मिळाला 2024 मध्ये बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, चला त्यानंतर हा एक महत्वाचा आहे. आता इथं लक्षात घ्या, इथं 1885 पाहिजे होतं. आता हा प्रश्न का घेतलेला आहे भाऊ, मागच्याच राज्यसभेला विचारून गेलेला आहे. पोरं करतच नाही यार, हे काय करतात, स्टॅटिकला काय करतात हे करतच नाही. आता हे राष्ट्रीय 6 पक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे. पहिले 9 होते, 3चा दर्जा काढला, आता 6 राहिले. तर बीजेपी, भारतीय जनता पार्टी स्थापना कधी आहे, 80ची आहे. चिन्ह काय आहे, कमळ आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सगळ्यांना माहिती आहे, 1885, हाताचा पंजा काय याचं चिन्ह आहे. बहुजन समाज पार्टी स्थापना 1984, लक्षात घ्या, हत्ती याचं चिन्ह आहे. आणि त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964ला काय स्थापना. आणि विडा, हातोडा आणि तारा हे लक्षात घ्या. तुम्हाला जर विचारलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह काय, तर विडा, हातोडा आणि तारा लक्षात ठेव जा. ठीक आहे, त्यानंतर आम आदमी पक्ष 2012ला स्थापना, झाडू हे काय याचं चिन्ह आहे. आणि नॅशनल पीपल्स पार्टी 2013 पुस्तक याचं चिन्ह आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, आपला इथे व्हिडिओ संपलेला आहे. ठीक आहे, आपली स्लाइड इथे संपलेली आहे. तर तुम्ही मागच्या ज्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. पुन्हा हा वन लाईनर भाग 2 होता. एक 30-35 मिनिटाचे मी व्हिडिओ तयार करतोय. येणाऱ्या 22 तारखेपर्यंत जवळपास आपले सगळे टॉपिक कव्हर होतील जे मला महत्त्वाचे वाटत आहे. आणि काही विद्यार्थी विचारत होते की सर शेवटी आता करंट अफेअरची तुमची बॅच घ्यायला पाहिजे का, 8 दिवस आहे. तर मित्रांनो, मी माझं सजेशन असं राहील की तुम्ही वन डे रिव्हिजनची बॅच घ्या. तुम्ही ते वर्षभराची बॅच घेऊ नका, कारण की वन डे रिव्हिजन हे 7 ते 8 तासामध्ये मी कव्हर करून दिली आहे. वर्षभराच्या बॅचेसला खूप सारे लेक्चर्स आहे. तर प्लीज विनाकारण ते बॅच घ्याल, ती बॅच तुम्ही कंबाईनसाठी घेऊ शकता. म्हणजे माझं प्रामाणिक सांगणं काय, आता काल मला काही 4-5 जणांचे मेसेज आले, सर आम्ही ही बॅच घेतली पण हे कधी बघू. मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही रिव्हिजन बॅचला प्रवेश घ्या. जे वर्षभराची बॅच आहे ते कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी आहे 2025 साठीच्या. ठीक आहे, तर तुम्हाला काही अडचण असेल तर माझा नंबर मी तुम्हाला कालच दिलेला आहे. तर तुम्ही मला संपर्क करू शकता, मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि तसेच आपल्या इतर रिव्हिजनच्याही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना आत्ता या पुढच्या 7 दिवसामध्ये एखादा विषयाची रिव्हिजन राहिली असेल तर एका दिवसामध्ये हे तुमचे लेक्चर्स बघून होतात. 10 ते 12 तासाचे प्रत्येकाचे लेक्चर आहे. ठीक आहे, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि पुढचं जे लेक्चर असणार आहे आपलं साधारणतः मी भूगोल पर्यावरणावर घेणार आहे, कारण की तोही आपल्याला अतिशय महत्त्वाचा चालू घडामोडीचा टॉपिक आहे येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी सुद्धा. चला तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा आणि आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.